परिस्थितीत आपल्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेस येते, परंतु तिला तोंड देणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून संडेची आराधना मोबदला प्रभूच देणार. तुम्ही हजर आहात याचा मोबदला प्रभू देणार, नाही येणार त्याचा बी मोबदला प्रभूच देणार. हालेलुया. जर चांगलं केलं तर त्याचं प्रतिफळ प्रभू देणार, तर वाईट केलं तर त्याचं बी प्रतिफळ मिळणार. पेरलं तर उगवणार, नाही पेरलं तर काहीच उगवणार नाही. आणि म्हणून आपल्या घरच्यांची जिम्मेदारी ही आपली आहे. आणि म्हणून प्रत्येकाने थोडस बजावून घरच्यांना सांगा, जेणेकरून संडेची आराधना किती काही आजार आले, किती काही तकलीफ आली, परंतु ती बुडू नये असं तुम्ही प्रभूचरणी प्रार्थना करा, जेणेकरून प्रभू त्या प्रार्थनेचं उत्तर देईल. विशेष करून मुलांसाठी सूचना आहे. संडे स्कूलचे मुलं सर्व येतात संडे स्कूलला? येतात नाही? संडे स्कूलला हजेरी ठेवा, कारण की लहान लेकर आहेत, त्यांना आपल्याला वचनामध्ये शिकवणं गरजेचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, आपले लेकर लवकर गेले पाहिजे. मी काळजी करतो लेकरांची, मी तयारी करून घरच्या लेकरांना पाठवायचा मी प्रयत्न करतो. जर गावाला गेले तर मग ती वेगळी गोष्ट आहे, परंतु जर इथं आहेत तर मी निश्चितच त्यांना संडे स्कूलला पाठवतो. आणि म्हणून बोलू नका संडे स्कूल, थोडस लवकर उठा. माहिती आहे थंडीचे दिवस आहेत, किती गोधडे अंगावर घ्यायचे तितक्या कमी आहेत, कारण की थंडी खूप जाते. आणि मग तुम्ही रजाई घेणार, तुम्ही तुलाही घेणार अंगावरती, तितकं तुम्ही अधिक तुम्हाला झोप प्रेमी वाटणार. परंतु या थंडीमध्ये आत्मा थंड होऊ देऊ नका, आत्म्यामध्ये उल्हासित राहा. हालेलुया. वातावरण चेंज होत राहणार, बदलत राहणार, परंतु प्रभू काल आज युगानुयुग सारखा आहे. त्याच्या समोर वातावरण काही चालत नाही. काय आमेन बोलताय? त्याच्या समोर समुद्र देखील आला तरी तो लाल समुद्र दुभागणारा प्रभू आहे. यर्दन नदी दुभागणार आहे, एरियोची भिंत तोडणारा परमेश्वर आहे, स्वर्गातून मन्ना खाऊ घालणारा तो देव आहे. त्याला परिस्थिती मायने ठेवत नाही, तो परिस्थितीला तोंड देणारा प्रभू आहे. म्हणून आपण बी तसेच बनलं पाहिजे. प्रेज गॉड. काय आमेन बोलतायचे? आणि म्हणून संडे स्कूलचे लेकर इथं मला तर कोणी दिसायला बसले, सगळं बाहेर फिरायला गेलं, परंतु त्यांना थोडस बजावून सांगा, चेअर सुटलेपर्यंत इथून उठून जाऊ नका, कारण की हा प्रभूचा निराधार आहे. आणि म्हणून लेकरांनी शेवटचा आमेन होईपर्यंत इथंच बसलं पाहिजे, त्यांनी बाहेर जाऊ नये अशी सर्वांनी दक्षता घ्यावी. आणि विशेष करून ही जिम्मेदारी आईंची आहे. मम्मीनी थोडस दाटा लेकरांना, वाटलंच तर मारा, परंतु त्यांना शेवटचा आमेन होईपर्यंत इथं बसवा प्रभूच्या चरणी, जेणेकरून दोन शब्द त्यांच्या कानावरती पडतील आणि ते प्रभूमध्ये वाढले जातील. म्हणून सर्वांनी त्याच्यामध्ये थोडी दक्षता घ्या. आणि परत एक सूचना आहे, फ्रायडेची आराधना. फ्रायडेला उपवास प्रार्थना असते, त्या दिवशी शक्यतो बुडू नका. या सर्वांनी आपण थोडे आहोत, तर सर्वांनी मिळून जर आपण त्या ठिकाणी एकत्र जमलो तर अधिक चांगले असेल. घरी बसण्यापेक्षा तिथं बसा येऊन. काय आम्ही बोलता येत नाही. घरी असाच वेळ जाण्यापेक्षा तुम्ही तिथे येऊन बसलात तर तुमच्यामध्ये काहीतरी थोडंफार परिवर्तन होईल. असं कोणीच नाही की प्रभूचे चरणी आले आणि ते निराश झाले, कधीच होणार नाही. प्रभू शांतीने भरपूर करून पाठवतो, आनंदाने आपल्याला. म्हणून फ्रायडेची आराधना बुडू नका. इथून रिक्षा जाते, जर तुम्हाला कोणी घरून नेण्यासाठी कोणी नाहीये तर रिक्षात बसून तुम्ही येऊ शकता. इथून आपलं सिस्टम त्याच्यामध्ये जाते, तर त्याच्यात बसून तुम्ही आरामात पोहोचू शकता. ती रिक्षा परत घरी बी येते, असं नाही की तुम्हाला परत तिकडून यायचं अडचण होईल, असं बी नाहीये. रिक्षा परत येते, तुम्ही त्याच्यात बसून परत येऊ बी शकता. म्हणजे सुविधा आहेत, त्याचा लाभ तुम्ही घ्या. हालेलुया. काय लाभ उचलणार सर्वजण? लाभ घ्या ना. चर्च जर सुविधा करते तर त्याचा लाभ तुम्ही घेतला पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून जे चर्च कडून होईल तितकं आम्ही करायचा प्रयत्न करू, परंतु थोडेसे पाय तुम्ही पुढे करा, म्हणजे अधिक सुविधा तुम्हाला मिळेल. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. या सूचना लक्षात ठेवा. संडे स्कूलला मुलांना पाठवत जा आणि संडेला थोडं लवकर यायचा प्रयत्न करा, 10च्या आतमध्ये. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. येणाऱ्या दिवसांमध्ये मीटिंग ठेवायचा विचार आहे, प्रार्थना चालू आहे. तुम्ही प्रार्थनेमध्ये ठेवा. 1 डिसेंबर जानेवारीच्या आसपास झाली मीटिंग तर चांगलीच गोष्ट आहे. प्रभूची इच्छा शेवटी परंतु आपण प्रार्थना करत आहोत की एक मीटिंग इकडे आपल्याला ठेवायची आहे.
सर्वांनी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. पास्टर संघ बोलणं झालं, परंतु ते खूप पॅक आहेत. डिसेंबर मध्ये म्हटले ते जमलं तर, कारण की लांब लांब पर्यंत त्यांच्याकडे डेट आहे, डेट मिळत नाही. परंतु मला असं वाटते की निश्चितच एकदा पास्टर बोलून गेले होते कि नगर में काम होगा तो ये अंतिम बेदारी होगी, हे ते बोलून गेले. जब मेरी मीटिंग होगी तो अंतिम बेदारी अहमदनगर में आएगी बोलून गेले. त्यानंतर आम्ही किती प्रयत्न केला बोलायचे ते येऊ शकले नाही, कारण की ते जे बोलून गेले ते हा आणि आमेन आहे, ते प्रभूकडून आहे. आणि ते अशा वेळेस येतील की ज्यावेळेस बेदारी आलेली असणार आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा की जेणेकरून त्यांचे येणं आपल्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरावं आणि प्रभूने मार्ग मोकळे करावं, यासाठी सर्वांनी आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. डिसेंबर जानेवारी मध्ये संकेत आहेत की होऊ शकते, ढकलले तर मग डायरेक्ट उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यात सुट्टी मग असं परंतु प्रयत्न आहेत डिसेंबर जानेवारी मध्ये, नाहीतर मग ढकली पुढे तर मग डायरेक्ट एप्रिल मेच्या दरम्यान होऊ शकते. सर्वांनी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. बघा, बायबल मध्ये एक उदाहरण दिलेलं आहे. इस्रायल लोकांना प्रभूने उंटाची उपमा दिली आणि त्या ठिकाणी मला वाटतंय 23 वचन आहे का बरोबर? मी विटाळले नाही, मी विटाळले नाही, मी बाल देवांना अनुसरले नाही असे तू कसे म्हणशील? तू खोड्यात आपला मार्ग पहा, जे तू केले आहे ते जाण. जी चपळ उंटी आपल्या मार्गात रमते तशी तू आहे. बायबल एका उंटाचं उदाहरण देत आहे आणि ते चपळ उंटी असं तिला बोललं गेलं. परंतु हे उंटाचं एक प्राणी आहे, परंतु ही उपमा इस्रायलला प्रभू देत आहे की तू चपळ उंटींसारखी आहे. असे बायबल मध्ये भरपूरसे प्राणी आहेत, परंतु प्रभूने असे खूप दृष्टांताद्वारे इस्रायल लोकांना संदेश दिलेला आहे आणि म्हटले आहे की तू चपळ उंटींसारखी आहे. तसंच पुढे प्रभू म्हटलेला आहे, तुम्ही मेंढर आहे, मी मेंढपाळ आहे, तुम्ही द्राक्ष वेल आहात, तुम्ही फांदे आहात, मी द्राक्ष वेल आहे. म्हणजे असे अंजिराच्या झाडाचं उदाहरण दिलेलं आहे. तुम्ही अंजिराचे झाड आहे, त्याच्याकडे तुम्ही बघा, ज्यावेळेस त्याला कोंबले लागतील तर लक्षात ठेवा की प्रभूचं येणं जवळ आहे. म्हणजे प्रभूने असं दृष्टांताद्वारे इस्रायलला एक उपमा दिलेली आहे. आता इथे एक उपमा तुम्ही बघू शकता की प्रभू म्हणत आहे की तू चपळ उंटी नाही. आणि हा उंट जर तुम्ही बघता तर उंट वाळवंट प्रदेशामध्ये राहणारा एक प्राणी आहे. तसं तो सर्वकडे राहतो, परंतु त्याचा उपयोग विशेष करून वाळवंटी प्रदेशात केला जातो, राजस्थानमध्ये, ज्या ठिकाणी पाण्याची सुविधा आहे. आणि मग का हा प्राणी त्या ठिकाणी उपयोगात? कारण की त्यांची आयात निर्यात जे काही त्यांना आणायचं आहे, न्यायचं आहे, जर त्यांना प्रवास करायचा आहे तर ते उंटावरती करतात. का उंटावरती करतात? का ते घोड्यावरती करत नाही? मग का ते घोड्यावरती करत नाही? हे बी साधनच आहे की तुम्हाला प्रवासासाठी, परंतु उंटाचाच का उपयोग केला जातो? कारण की उंटाला जर एकदा पाणी पाजले तर कमीत किमान ते 40 दिवस तरी त्याला पाण्याची गरज भासत नाही. परंतु 40 दिवसानंतर मी माझं सांगतोय, पण त्याला जर एकदा पाणी प्यायचं आहे तर तो भरपूर पाणी एकदाच पिऊन घेतो. पण साधारण अंदाज मला वाटते तो कितीतरी लिटर पाणी पितो, 220 लिटर पाणी. म्हणजे इतकं पाणी एक उंट 200 लिटर पाणी किमान तो पितो, जेणेकरून त्याला पुढचे 30 दिवस 40 दिवस तो प्रवास ढकलायचा असतो. उंट जर तुम्ही बायबल मध्ये बघाल तर हा प्रथम तुम्ही बघता तर ज्यावेळेस नोहाच्या वेळेस प्रभूने जलप्रलय आणला आणि सर्व सृष्टी नाश केली, तर त्यावेळेस प्रभूने प्रत्येक जोड बनवला आणि प्रत्येक जोड मध्ये हा उंट बी त्या तारू मध्ये होता. सर्वात हायटेड उंच तुम्ही बघू शकता की तुम्ही उंट आहे. त्याला जर त्या तारू मध्ये जायचं आहे तर त्याच्या जाणं इतका तो त्याचा दरवाजा डोर तितका मोठा असेल की जे नोहाने तयार केला होता. काय आपण बोलतोय? बायबल मध्ये असं दिलेलं आहे की सुईच्या नाकातून उंट जाणं सहज आहे, परंतु श्रीमंताचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे कठीण आहे. असं एक उदाहरण उंटाचं प्रभूने दिलेलं आहे. काय तुम्ही वाचलंय कधी? धनवानाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणं तितकं कठीण आहे जितकं की उंटाला सुईच्या नाक्यातून जाणं. परंतु देवाचा सेवक सांगतो की
उंट हा सुईच्या नाकेतून जाऊ शकतो, परंतु त्याला थोडं वाकावं लागेल. काय आम्ही तो जसा आहे तसाच तो जाऊ शकत नाही, कारण की तो दरवाजा आहे तो बारीक आहे. मग त्याच्यासाठी त्याला थोडस वाकावं लागेल, नम्र व्हावं लागेल, आणि नम्र होऊन त्याला स्वर्गाच्या राज्यात जावं लागेल. धनवानाला स्वर्गाच्या राज्यात जाणं, धनवान जाऊ शकत नाही असं नाही, परंतु त्याचा गर्वपणा त्याला सोडावा लागेल, तेव्हा तो स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकतो. म्हणजे गर्विष्ठपणा हा देवाला आवडत नाही, देवाला नम्र लोक आवडतात. काय आम्ही बोलतोय. पण जे नम्र आहेत, बायबल मध्ये असं लिहिलंय मत्ती सुवर्तमान त्याचा 4 अध्याय बघा, पहाडी उपदेश मध्ये मला वाटतं 4 अध्याय आणि 14 वचन. धन्य आहे जे नम्र आहेत. मत्ती सुवर्तमान 4 अध्याय. सॉरी 5व्या अध्यायामध्ये असतो. पहाडी जे आत्म्याने दिन. हा हा 5वां अध्याय 5वा अध्याय 3रा वचन. जे आत्म्याने दिन ते आशीर्वादित आहे, कारण आकाशाचे राज्य त्यांचे आहे. जे आत्म्याने दीन आहेत ते आशीर्वादित आहेत, कारण की स्वर्गाचे राज्य त्यांच्या सारखेच आहे. आत्म्याने दीन होणं, आत्म्यामध्ये नम्र बनणं, जसं की आपण देहामध्ये नम्र बनतो. नम्र 5वा वचन. जे लीन ते आशीर्वादित आहे, कारण त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल. हालेलुया. जे लीन ते धन्य, कारण की देवाला पृथ्वीचं वतन मिळेल. नम्रता ही मनुष्याच्या जीवनामध्ये खूप गरजेची आहे. जसं की बघा, एखादा अधिकारी येतो आणि मग अधिकारी समोर आपण नम्र बनतो. जर कोणी आमदार आला तर आपण त्याला काय करतो, खुर्चीवर बसलेला आहे तर आपण उठतो. उठणं म्हणजे काय, त्याचा आदर करणं आहे. ज्यावेळेस तो जवळ येतो तर त्याला झुकून आपण नमस्कार करतो. का? कारण की प्रतिष्ठित मनुष्य येत आहे आणि मग त्याचं आपण स्वागत नम्रतेने करतो. काय आम्ही बोलताय. कारण ज्यावेळेस प्रभू येत आहे तर त्याचं स्वागत आपण नम्रतेने केलं पाहिजे. काय आम्ही बोलताय. ज्यावेळेस आपण या ठिकाणी आराधना करतो तर तुम्ही मान खाली लावून बसू नका, डोळे बंद करू नका. तुम्ही समोर काय चालू आहे तिकडे लक्ष द्या, तो अभिषेक खेचायचा प्रयत्न करा. काय आम्ही बोलताय. कधी कधी बघा, पिक्चर थिएटर मध्ये गेलात का तुम्ही? पिक्चर थिएटर मध्ये गेला आणि डोळे बंद करून पिक्चर बघता का? येत आहे ना आवाज? येत नाही ना? गेला तुम्ही, तिकीट काढून गेलाय आतमध्ये, परंतु त्याचा परिपूर्ण आनंद कधी घेता? ज्यावेळेस तुमचे नेत्र सुख घेतात, त्यावेळेस तुमच्या पूर्ण शरीराला ते सुख मिळतं. नेत्र सुख खूप गरजेचं आहे. म्हणून बायबल मध्ये लिहिलेलं आहे, तुमचे आध्यात्मिक डोळे उघडावे, अंतचक्षु उघडावे, की त्या डोळ्याला आनंद मिळावा. आम्ही बोलताय. ज्यावेळेस बदल गिटार वाजताय तर त्यांच्या त्या ऍक्शन कडे लक्ष द्या, की ते कोणत्या आत्म्यात ते वाजत आहेत, तो अभिषेक तुम्ही खेचू शकता. काय आम्ही बोलताय. ज्या अभिषेकात ते पेटी वाजून गात आहे त्यांच्याकडे लक्ष द्या, की ते कसे डुलून बोलून गात आहात, तिकडे लक्ष देतात, तो अभिषेक तुमच्याकडे खेचला जाईल. परंतु तुम्ही फक्त डोळे बंद करून आहात, आवाज कानावरती येत आहे, इतका असं तुमच्यावरती पडणार नाही, जितके की तुम्ही तुमचे डोळे उघडून ज्यावेळेस त्यांच्याकडे नजर ठेवून देवामध्ये एक आत्म्याने तुम्ही गाऊ शकता. काय आम्ही बोलतोय. असं होतं की कधी सर्कस बघायला गेले आणि तुम्ही डोळे बंद केलेले नाही ना? सर्कस बघायचे म्हटलं तर जितकं पुढे जात आहे तितकं पुढे जाऊन बघायचा आपण प्रयत्न करतोय ना. त्याचे ऍक्शन, त्याचं बोलणं बघा. पिक्चर मध्ये एखादा डायलॉग मारला जातो. आता पिक्चर बघत असताना सगळेच पिक्चर बघतात, कमीत कमी 100 लोक, 200 लोक, 300 लोक त्या ठिकाणी असतात, परंतु आनंद तोच घेतो जो मध्ये शिट्ट्या मारतो. शिट्ट्या का वाजतो? कारण की तो डायलॉग त्याच्या हृदयाला लागतो, त्याला तो आवडता असं वाटतो, म्हणून तो काय होतो, शिट्ट्या बरोबर शिट्टी वाजतो. बाजली काय शिट्ट्या, तुला काय, त्याला आनंद झालाय म्हणून वाजतोय. समजतंय काय? मग इथं प्रभू आला, प्रभू आपल्या संग बोलत आहे, मग आपण का शांत आहोत? मी म्हणत नाही तुम्ही शिट्ट्या वाजवा. देवाने तुम्हाला हात दिलेले आहे, हात उंच करून धन्यवाद म्हणा, हालेलुया म्हणा, कारण की आपण प्रभूच्याच मंदिरी आलेलो आहोत, त्याला भेटण्यासाठी आलेलो आहोत, त्याची स्तुती करण्यासाठी आलो आहोत. म्हणून हे इस्रायल प्रजा, ऐक, तुझा प्रभू परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे. आज तुमच्यासाठी वचन आहे की देव जिवंत आहे, त्याची आराधना करणाऱ्यांनी आत्म्याने आणि खरेपणाने त्याची आराधना करावी. भक्ती ही जसं की तो उंट आहे. एकदा असं झालं होतं, एका पुरुषाकडे एक उंट होता आणि तो झोपडीमध्ये राहत होता.
आणि झोपडीमध्ये खूप थंडी सुरू झाली. आता थंडी सुरू झाली तर हा तर बिछाण्यामध्ये आहे मालक उंटाचा, परंतु उंटाला थंडी वाजते. आता उंटाला थंडी वाजायला लागली तर यांनी थोडी दया केली त्या उंटावर, म्हणजे याचं थोडस आपण काय करूया, डोकं आतमध्ये घेऊया. मग त्यांनी थोडस डोकं आतमध्ये घेतलं आणि ज्या वेळेस त्यांनी रात्रीच्या वेळेस बघतोय तर त्याला तारे दिसू लागले. मग ते तारे कस काय दिसत आहे, त्यांनी डोळे उघडून बघितलं तर अख्खं उंटच आतमध्ये आलेलं आहे झोपडीमध्ये. अशा काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहे, थोडं आपण त्याला जागा दिली का ते पूर्ण जागा ते घेऊन टाकतात आतमध्ये. म्हणून सतर्क राहा, सावधान राहा की जगातल्या गोष्टी आपल्या आतमध्ये येता कामा नये. बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे बघा, जहाज इतकं मोठं असते, खूप मोठे असते, परंतु छोट्याशा त्या पतवारद्वारे त्याला कंट्रोल केलं जातं. जहाज खूप मोठं आहे, इतकं मोठं आहे की मनुष्याने ते कंट्रोल होऊ शकत नाही. परंतु याकोब म्हणतो की त्याला जर कंट्रोल करायचं असेल तर बघा याकोब 4 मध्ये त्याला कोणता शब्द दिला, सुकारू. याने तुम्ही बघितलंय का त्याने, त्याचा आणखीन एक शब्द आहे मला आठवना, पकडतात खाली जाऊन आणि त्याला स्थिर करतं जहाजाला. अँकर. ओके, ते अँकर असतं. अँकर म्हणजे काय की ते पूर्ण जहाजाला कंट्रोल करू शकते. याकोबाला संदेश काय द्यायचा होता माहितीये का, तुमची जीभ तुम्हाला कंट्रोल मध्ये ठेवायची आहे. ती छोटासा अंग आहे परंतु पूर्ण जंगलाला, ती जशी की ठिंगी पूर्ण जंगलाला आग लावते तसे तुमची जिभा कुटुंबाला आग लावते. म्हणून याकोब म्हणतो तुमची जिभा ही तुम्ही तुमच्या हातमध्ये, तुमच्या कंट्रोल मध्ये ठेवा. काय आमेन बोलतात? म्हणजे जीभ तुमच्या कंट्रोलच्या बाहेर गेली नाही पाहिजे, जीभ तुमच्या कंट्रोल मध्ये असली पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून प्रत्येक वेळेस हे लक्षात ठेवा, आपण विश्वासणारे आहोत तर आपण दीन आणि नम्र होणं गरजेचं आहे. उंट तुम्ही बघाल की आईबाकडे उंट होते, किमान आईबाकडे 3000 उंट होते. आईबाचं पुस्तक त्याचं पहिला अध्याय आणि 4थं वचन बघा, 3रं 4थं वचन असेल. इयोबाचं पुस्तक ऊस देशात इयोब नावाचा एक मनुष्य होता. तो मनुष्य परिपूर्ण व सरळ, देवाला भिणारा व पापापासून दूर राहणारा असा होता. आणि त्याला 7 मुले, 3 मुली झाल्या आणि 7000 मेंढर, 3000 उंट व 500 बैलांच्या जोड्या व 500 उंट. किती होते? किती उंट होते? 3000 उंट. 3000 उंटाचं पालन करणं सोपं नाही आहे. आपण एक बकरी सांभाळू शकत नाही. 3000 उंट सांभाळायचे, त्यांचं पालन पोषण करायचे, त्यांना पाणी पाजायचंय, त्यांना चारा द्यायचा. ही आयुब करत नव्हता, ही आईबाचे चाकर लोक करत होते. मग विचार करा, आईबाचे चाकर लोक आईबाशी किती विश्वास योग्य होते. काय आम्ही बोलतो. एक वेळेस असं झालं की सर्व धन संपत्ती हिरावून घेतले गेले, तर हे दास एक वाचून आला आईबाकडे, म्हटला तुझी सर्व धन संपत्ती हिरावून घेतली गेली. एक दास आईबाकडे आला आणि बातमी दिली की तुझी सर्व धन संपत्ती लुटून घेऊन गेले आहेत लुटारू. दास हा विश्वास योग्य असला पाहिजे. प्रभूचे सेवक या प्रभूचा विश्वासणारा हा प्रभूशी विश्वास योग्य असला पाहिजे. काय आम्ही बोलताय? तुम्ही इथं बसला आहात, माझ्याशी विश्वास योग्य राहू नका, तुम्ही प्रभूशी विश्वास योग्य राहा. कारण की प्रत्येक वेळेस मी तुमच्या बरोबर नाहीये, प्रत्येक वेळेस प्रभू तुमच्या बरोबर आहे. म्हणून प्रभू बरोबर विश्वास योग्य राहा. 3000 उंट आणि त्यांना वेळेमध्ये चारा देणं, त्यांचं संगोपन करणं इतकं सोपं समजू नका. फक्त तुम्ही एकदा 10 बकऱ्या घरामध्ये आणून बघा आणि मग त्यांचं संगोपन करा, कळेल तुम्हाला किती मेहनत करावी लागते. काय आम्ही बोलताय? अहो 2 कोंबड्या पाळल्या, ए तू पाणी ठेव रे, तू चारा दे रे, ए तू सोड रे, ए तू लक्ष दे रे, म्हणजे एवढी गडबड आपल्या घरामध्ये उठते. बकऱ्याला जर चारा नाही तर अरे तू नाही आणला का, मग त्याला पळावं लागतं. म्हणजे कोणीही जिम्मेदारी निभवायला तयार नाहीये. परंतु आज आपल्याला जिम्मेदारी निभवायची आहे ती प्रभू मधली.
हे आयुबाचे दास लोक आई बाबावर इतके विश्वास योग्य होते की ते इतक्या धनसंपत्तीवर आईबाचं लक्ष नव्हतं, त्याच्या दासांचं लक्ष होतं. कारण की आयुब तर धनाढ्य होता, आजचा अंबानी त्यावेळेस आयुब होता. मग अडाणी कुठे अंबानी कुठे लक्ष देणार? त्यांनी तर सर्व लोकांना कामाला लावलेलं आहे. मग जितके कामाला लावलेले आहेत हे त्याच्याशी विश्वास योग्य असले पाहिजे, नाही तर त्यांनी केलेलं ते प्रोडक्ट ज्यांनी आणलेले ते सर्व चित्र. आयुबाचं जितकी धनसंपत्ती होती त्या धनसंपत्तीवरती जे चाकर लोक होते ते आईबाशी विश्वास योग्य होते. म्हणून आज चर्च आपण बी देवाचे निवडलेले दासगण आहोत. बायबल आपल्याला त्याची मुलं आणि मुली गणते, म्हणून त्याच्या बरोबर आपल्याला विश्वास योग्य राहणं गरजेचं आहे. कान आपण सकाळी उठावं आणि देवाची आराधना करावी, कान सकाळी उठावं आपण प्रार्थना करावी. कान आपण ज्यावेळेस संगतीचा वेळ येते तर त्यावेळेस आपण वेळेवर संगती केली पाहिजे, कारण की प्रभूची नजर आपल्यावरती लागलेली आहे. 3000 उंट, मला सांगा 3000 उंटांना एक वेळेस किती पाणी लागेल? एक उंट 200 लिटर पाणी पित आहे, तर 3000 उंट किती लिटर पाणी पिते? बोला ना, करा ना त्याच्यावर गुणिले करा. 3000 गुणिले 200 किती लिटर पाणी झालं? 7 लाख. तर किती लिटर पाणी होतं? 7 लाख लिटर आहे का? बरोबर बरोबर आहे. किती होतं? 6 लाख लिटर. किती लिटर? 6 लाख लिटर. 6 लाख लिटर पाणी उंट एका टाइमाला 3000 उंट पाणी पितात. बरोबर आहे काय? हो, लक्षात ठेवा तुम्ही. एक बकरी जी आहे 1 लिटर 2 लिटर पाणी पिते. उन्हाळ्यामध्ये त्यांच्या पाण्याची किती हाल होतात. पण तू लक्षात ठेवा, आईबाकडे एवढी धनसंपत्ती होती, परंतु आईबाला सांभाळणारा बायबल मध्ये बघा कोण आहे? बघा बायबल मध्ये असं दिलंय 2रा अध्यायामध्ये, सॉरी 2रा अध्याय नाही, 1ल्या अध्यायामध्ये असं दिलंय. हा, तू त्याच्या सभोवती व त्याच्या घराभोवती व जे काही त्याचे आहे त्या सभोवती चौकडे कुंपण घातले नाही काय? काय झालं? देवाने त्याच्या धनसंपत्तीच्या बाजूने कुंपण घातलेलं आहे. जर आपल्या धनसंपत्तीच्या बाजूने जर देवाचं कुंपण नाहीये तर ते असेच नाश होत जाते, कुठेही त्याची नासडी होते. परंतु ज्यावेळेस देवाचं कुंपण आपल्या धनसंपत्तीच्या बाजूने आहे तर आपली कधीच हानी होणार नाही. म्हणून दुष्ट म्हणत आहे, देवाला म्हणतोय की आईबाच्या बाजूला तू तुझं कुंपण ठेवलेलं आहे, मी काहीच करू शकत नाही. ते कुंपण काढ, मग मी त्याला स्पर्श करतो, त्याची धनसंपत्ती हिरावून घेतो आणि मग आई तुझ्यावरती प्रेम करतो का? मला काय सांगायचं आहे, आईबाची धनसंपत्तीच्या आजूबाजूने देवाची नजर आहे. तसंच चर्च आज आपल्या धनसंपत्तीवर देवाची नजर आहे. आपली धनसंपत्ती काय? बायबल मध्ये लिहिलेलं आहे, मुलं हे देवाने दिलेले पोटचे फळ, हे देवाने दिलेलं धन आहे. याच्यावरती देवाचं आज कुंपण असणं गरजेचं आहे. काय चर्च तुम्ही आपल्या लेकराला देवाच्या भयामध्ये वाढायचा प्रयत्न करत आहात? निश्चितच आपण केला पाहिजे, कारण की उद्याचे ते पौल असतील, उद्याचे पेत्रस असतील, उद्याचे ते महान सेवक असतील, उद्याचे ते स्तुती आराधना करणारे असतील. म्हणून आपल्या लेकरांना देवाच्या भयामध्ये वाढवा, कारण की न्यू जनरेशन हे देवाची सेवा करणार असणार आहे. काय आम्ही बोलताय? एक वेळेस काय माहिती नाही, प्रारंभी लीडर गिटार वाजून देवाची स्तुती करेल. एक वेळ काय माहिती नाही की कोणती मुलगी इथे येऊन देवाची आराधना करेल, कोणता मुलगा येऊन इथं उठून प्रभूची भक्ती करेल. परंतु त्यासाठी तुमची प्रार्थना आणि तुम्ही लावलेलं वळण हे खूप कामी येणार आहे. काय आम्ही बोलताय? तुमचे गुण त्यांच्यामध्ये उतरून येतील आणि प्रभू एक वेळ येईल त्यांना उठून घेईल. म्हणून देवाचं कुंपण लेकराच्या बाजूने असणं खूप गरजेचं आहे. हेच उंट घेऊन ज्यावेळेस इसाकाला पत्नी पाहिजे असेल तर एलियाजरने 10 उंट घेतले आणि तो प्रवासामध्ये निघाला. अब्राहमाने त्याच्याबरोबर शपथ खाल्ली आणि तो शपथ या प्रकारे म्हटला की जोपर्यंत तू माझ्या मुलासाठी मुलगी आणून देत नाही, तर तो एलियाजर म्हटला, तर हे प्रभू, हा प्रवास जर झाला नाही, ती मुलगी जर मला भेटली नाही, तर
अब्राम म्हणतो तू या शक्तीपासून सुटला. परंतु तो 10 उंट घेऊन गेला. का 10 उंट घेऊन गेला? 10 उंटाची का गरज भासली? तो घोडे गाडो घेऊन का नाही गेला? कारण की हे घोडे गाडो अब्रामाकडे होते. परंतु एलियाजर 10 उंट घेऊन प्रवासामध्ये निघला. कारण की का? इसाकासाठी पत्नी बघण्यासाठी तो निघला आहे. काय आम्ही बोलताय? उंटावरती खोगीर घातली गेली, उंटावरती धन संपत्ती लादली गेली, उंटावरती त्यांना जे पाहिजे प्रवासामध्ये ते सगळं त्याच्यावरती लादले गेलं. आणि एलियाजर 10 उंट घेऊन आता शोधामध्ये चाललाय. कोणाच्या? अब्रामाच्या मुलाला पत्नी पाहिजे म्हणून उंट घेऊन तो चाललाय. जसा तो उंट घेऊन जात आहे तर एक ठिकाणी विहिरीच्या बाजूला तो बसला आणि त्या ठिकाणी बसून त्यांनी प्रार्थना केली. बघा त्या ठिकाणी प्रार्थना त्याची काय आहे? उत्पत्तीचं पुस्तक 24 अध्यायामध्ये 12 पासून. मग सेवक आपल्या धनाच्या उंटांपैकी 10 उंट घेऊन निघाला. उंटांपैकी 10 उंट घेऊन निघाला. कारण त्याच्या धनाचा सर्व माल त्याच्या हाती होता. आणि तो उठून अराम नहराईम यातील नाहोराच्याच नगरास गेला. आणि संध्याकाळच्या वेळी बाया पाणी काढायला निघत असत. त्यावेळी त्यांनी नगराच्या बाहेर पाण्याच्या विहिरीजवळ आपले उंट बसवले. आणि तो म्हणाला, हे यहोवा माझा धनी अब्रामाच्या देवा, मी तुला विनंती करतो की तू आज माझ्या करिता हे घडवून आण आणि माझ्या धनी अब्राम याच्यावर कृपा कर. पहा, मी पाण्याच्या झराजवळ उभा आहे आणि गावातल्या लोकांच्या मुली पाणी काढायला मी पाण्याच्या झराजवळ मी बाहेर येत आहे. तर असे होऊ दे की ज्या मुलीला मी म्हणेन की मी तुला विनंती करतो मी पाणी प्यावे म्हणून तू आपली गागर उतर, आणि जी म्हणेल पी आणि तुझ्या उंटांनाही मी प्यायला देईन, तीच तो आपल्या सेवक इसाक याच्यासाठी नेमलेली असो. यावरून मी असे समजेन की तू माझ्या धन्यावर कृपा केली आहे. असं झालं की अब्रामने ज्यावेळेस एलियाजरला पाठवले तर विहिरीपाशी एलियाजर बसलेला. एलियाजरने 10 उंटाला मी ते विहिरीपाशी बसवले आणि तिथून त्याने प्रार्थना सुरू केली की हे प्रभू अब्रामाच्या देवा, तू आता माझा प्रवास जो आहे तो सफल कर. कारण की आता मी बघत आहे की स्त्रिया गावातून बाहेर पाणी काढण्यासाठी आता येत आहेत. परंतु असं होऊ दे की ह्या मधली तिला मी म्हणेल की तू मला पाणी पास, ती मला म्हणेल की मी तुला काय तुझ्या उंटांना बी पाणी पाजते, तीच असणार आहे माझ्या स्वामीसाठी निवडलेली. हालेलुया. काय प्रार्थना आहे! त्यांनी अब्रामाकडे काहीच बोलला नाही, त्याने अब्रामाच्या देवाकडे प्रार्थना केली. अब्रामाने ते पाठवलंय, परंतु अब्राम आता माझ्या बरोबर नाहीये, आता अब्रामाचा देव माझ्या बरोबर आहे. अविश्वास एलियाजरने केला. आजही आपला तोच विश्वास असला पाहिजे की माझ्या बरोबर कोणी आज नाहीये, परंतु माझ्या बरोबर अब्राम, इसाक, याकोबाचा देव आहे. कधी आपण मनुष्यावर भरोसा ठेवतो, परंतु बायबल मध्ये लिहिलंय शापित आहे तो मनुष्य जो मनुष्यावरती भरोसा ठेवतो, परंतु धन्य आहे तो व्यक्ती जो देवावर भरोसा ठेवतो. म्हणून मनुष्यावर जर तुम्ही भरोसा ठेवताल तर तुमचा हात खाली येईल, परंतु देवावर भरोसा ठेवा, प्रभू ती मूठ तुमची भरून तुम्हाला देईल. म्हणून भरोसा देवावरती ठेवा. या ठिकाणी अब्रामाने जरी पाठवलाय, परंतु एक वेळ एक क्षण अशी आली, एलियाजरला विश्वास अब्रामाच्या देवावर ठेवाच लागला. काय आम्ही बोलतोय? तो म्हटला मी तर मेहनत करून आलोय, मी तर उंट या ठिकाणी घेऊन आलोय, परंतु अब्रामाने शपथ खाल्ली, परंतु पूर्ण करणारा अब्रामाचा देव आहे. म्हणून त्यांनी अब्रामाच्या देवाकडे प्रार्थना केली आणि काय म्हटलं, आज माझा प्रवास तू सुखरूप कर. हालेलुया. माझा प्रवास तू सफल कर. चर्च, आज तुम्ही एका प्रवासामध्ये आहात. हा प्रवास जर सफल करायचा असेल तर अब्रामाचा देव तुमच्या बरोबर असला पाहिजे. हा एक प्रवास आहे. विश्वास करणं हा एक प्रवास आहे. विश्वासामध्ये चालणं हा एक प्रवास आहे. भक्तिमय जीवन काढणं हे प्रवास आहे. या प्रवासामध्ये जर देव तुमच्या बरोबर आहे तर तुमच्या समोर कुणीही टीका करू शकत नाही. जर वचन तुमच्या बरोबर आहे तर तुम्ही कधीच पटणार नाही. म्हणून प्रथम स्थान देवाच्या वचनाला द्या. एलियाजरने प्रार्थना केली अब्रामाच्या देवाकडे आणि काय म्हटलं, आज तू माझा प्रवास सफल कर. आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रार्थना केली. मी बघत आहे की समोरून मुली येत आहेत. 13 वचन.
पहा मी पाण्याच्या झराजवळ उभा आहे हा. आणि गावातल्या लोकांच्या मुली पाणी काढायला बाहेर येत आहेत. तर असे होऊ दे की ज्या मुलीला मी म्हणेन की मी तुला विनंती करतो मी पाणी प्यावे. भरपूरशा मुली आहेत ज्या पाणी नेण्यासाठी येत आहेत. भरपूरसे आज विश्वास आहेत जे चर्च मध्ये येत आहेत की जे पाहिजे त्यांना आशीर्वाद भरपूर आहे ना. असंख्य लोक आहेत जे प्रभूवरती प्रेम करत आहेत. असंख्य लोक आहेत जे चर्च मध्ये येतात. आज संडे आहे, आज सर्व चर्च गचागच भरलेले आहेत. जितके चर्च तुम्ही आज फिरताल जाऊन तितके चर्च भरलेले आहेत. परंतु हे सगळे पाणी काढण्यासाठी आलेले आहेत. परंतु त्यामध्ये निवडलेली फक्त एकच आहे. काय आम्ही आज चर्चेस भरपूर आहेत परंतु निवडलेलं चर्च एकच आहे. हालेलुया. म्हणजे ती संख्येवरती अवलंबून नाहीये. ती प्रत्येक चर्च मधून एक एक उचलली जाणार आहे. ती देवाची निवडलेली असणार आहे ज्याचा नवीन जन्म झालेला आहे. आणि ते म्हणतो पाणी काढण्यासाठी येतेच खरे परंतु मी देवा तुझ्याकडे प्रार्थना करतो. काय प्रार्थना तिची बघा वाचा पुढे. पहा मी पाण्याच्या झऱ्याजवळ उभा आहे हा. आणि गावातल्या लोकांच्या मुली पाणी काढायला बाहेर येत आहेत. हो. तर असं होऊ दे की हा. ज्या मुलीला मी म्हणेन मी पाणी प्यावे म्हणून तू आपले घागर असं होऊ दे. काय प्रार्थना आहे. तो प्रभूला म्हणत आहे असं होऊ दे प्रभू. हालेलुया. काय चर्च तुम्ही म्हणताय असं की मी ज्यावेळेस चर्च मध्ये जातोय तर असं होऊ दे प्रभू. मी कामावर जात आहे तर असं घडू दे प्रभू. तुम्ही प्रार्थना करा निश्चित तुमचा देव प्रार्थना ऐकणारा प्रभू आहे. एलिया जर म्हणतो असंच होऊ दे प्रभू. कसं होऊ दे वाचा पुढे काय म्हणतो. तर असे होऊ दे की ज्या मुलीला मी म्हणेन की ज्या मुलीला मी म्हणेन की मी तुला विनंती करतो मी पाणी प्यावे म्हणून तो आपली घागर उतर आणि जी म्हणेल पी आणि तुझ्या उंटांनाही मी प्यायला देईन तीच तो आपला सेवक इसाक ह्याच्यासाठी. ज्या मुलीला मी म्हणेल काय म्हणेल मला पाणी पाच परंतु ती म्हणेल तुला नाही मी तुझ्या उंटांनाही पाजते. काय आम्ही बोलतो म्हणजे त्याची निवड बघा काय. एक सेवा करणारी पत्नी माझ्या धनीसाठी पाहिजे. काय आम्ही बोलतो. चर्च मुली तर खूप आहेत परंतु बघा जुने लोक म्हणतात तिचे नख बघ तिच्या संग बोलणं म्हणजे काय ती मुखी का बघायचं. नख तपासणं म्हणजे काय ती सेवा करणारी आहे का म्हणजे धुणारी आहे का भांडे असणारी आहे का. मग तिचे नख वाढणारे नसतात. ती किती काय वाढायचा प्रयत्न करू द्या. ती जर खरी काम करणारी आहे काम करता करता तिचं नख मग तिचं प्रेम त्या नखावरती आहे. नाही करंगोळीचं नख वाढ नाही तुटणार. तू जर खरी सेवा करणारी आहे तुझं नख कधीच वाढू शकत नाही. आणि म्हणून जुने लोक म्हणायचे तिला चालायला म्हणजे ती पांगडी काय चालता येते का तिला बरोबर. असं जुन्या लोकांना बघा तुम्ही ज्यावेळेस सोयरीक जमायला जातात तर त्यावेळेस ते सगळ्या गोष्टी बोलतात. तांबे घेऊन बसतात मग सर्व वार्तालाप केली जाते. तू कितवी शिकले म्हणजे काय तिला काय प्रोफेसर बनवायचं नाहीये. तिच्या संग बोलायचं वार्तालाप करायचं. तुझं नाव काय. नाव ऍक्च्युली माहिती असतं मग आम्हाला सगळं माहिती असतं. ते मुलीचं नाव माहितीये गाव माहितीये परंतु विचारायचं तू कितवी शिकली तुझं नाव काय का. कारण की ती बोलताना कशी बोलते त्या बोलण्यावरून तिचा स्वभाव समजतो की ही माझ्या भाच्यासाठी योग्य आहे. बोलण्यावरून बी पारख केली जाते. काय आम्ही बोलतोय. म्हणून एलिया जर म्हणत आहे माझ्या स्वामीसाठी जी पत्नी निवडली असणार आहे प्रभू ती माझी सेवा करणारी बी असणार. मी जर एखाद वेळेस गेलो तर मला म्हटलं पाहिजे जर पाणी पे जर जेवण कर. नाही तर आज असतं कधी घरी पाहुणे आले की कधी जात मग पाहुण्याचं बी असं असतं की ते 2 दिवस नाही राहणार 10 12 दिवस. मग होय मला तो कधी जाणार तुम्ही घेणार का तुम्ही पिणार का तुम्ही. सुरुवातीला खूप चांगली सेवा असते नंतर हे सुरू होतं घेणार का पिणार का म्हणजे त्यांची द्यायची इच्छा नाही म्हणून ते म्हणणार पिणार का. ज्याच्यामध्ये सेवा करण्याची कुवत आहे तो बनवतो आणि समोर ताट घेऊन येतो. तुम्ही खा फेकून द्या परंतु हे मी बनवलंय तुम्हाला खाऊन जायचंय. ब्रदर घेणार का ब्रदर पिणार का जेवण करणार का. याचा अर्थ तुमच्यातच कुवत कमी आहे ती सेवा करण्याची. परंतु जर तुमच्याकडे आहे तुम्ही लगेच
किचन मध्ये जाणार, जे स्वयंपाक आहे ते घेऊन येणार. माझा देवाचा सेवक आलाय, त्याला मी भुके हात जाऊ देणार नाही. ही सेवेच आपल्यामध्ये गुण असले पाहिजे. म्हणून एलियाजर म्हणतो की तीच मुलगी असणार. वाचा पुढे. कोणती मुलगी? हा, तर असे होऊ दे की हो. ज्या मुलीला मी म्हणेन की हा. तुला विनंती करतो, हा. मी पाणी प्यावे म्हणून तो आपली घागर उतर, हा. आणि जी म्हणेल पी, हम्म. आणि तुझ्या उंटांनाही मी प्यायला देईन, हा. तीच तो आपला सेवक इसाक याच्यासाठी नेमलेला उंटांना आहे. ही प्यायला देईल तीच असणार आहे माझ्या स्वामीसाठी निवडलेली. हालेलुया. उंटाला पाणी पाजणं इतकं सोपं नाहीये जितकं तुम्ही समजताय. एक उंट 200 लिटर तर 10 उंट 2000 लिटर. ब्रदर, 2000 लिटर पाणी विहिरीतून शेदायचंय. ही खरी तिच्यामध्ये सेवा करण्याची कुवत आहे. आम्ही बोलताय. आज आपण घरामध्ये बोर आहे, तो बोर चालू करण्यासाठी एकामेकाला म्हणतो रे बटन दाब रे, म्हणते की नाही. ते शेंदूर काढायचंय पाणी, आणि 2000 लिटर पाणी त्या विहिरीतून शेंदायचंय. काय तिच्यामध्ये गुण आहे. हालेलुया. म्हणून देवाचा सेवक सांगतो, बाह्य रूप बघून लग्न करू नका, त्याचं आंतर रूप बघून तुम्ही तिच्या बरोबर विवाह करा. हालेलुया. कारण की एक वेळेस असं झालं, व्यापार चालू होता आणि त्या व्यापारामध्ये देवाचा सेवक बी गेला. म्हटलं हा व्यापार होतो तरी कसा आपण बघूया. आणि म्हैशीचा व्यापार चालू होता आणि देवाचा सेवक गेला आणि बघितलं की हे कशावरून म्हैस विकत घेतात. आणि बघितलं सर्व, मग त्याला काही समजणच. मग त्यांनी त्या व्यापाऱ्याला विचारलं, म्हणे तुम्ही हा व्यापार करता कसे? तो म्हटलं, म्हशीच्या डोळ्याकडे बघून आम्ही ती म्हैस विकत घेतो. जी म्हैस मार्की आहे समजायचं ती जंगली आहे, ती तिच्या तानाला म्हणजे ती दूध काढायला बी हात लावू देणार नाही. ही परत ते डोळ्यावरून करतात. लोक मग विचार करायला. आज म्हणून प्रॉफिट म्हणतो, एक चुनवी दुल्हन, त्यामध्ये तो एक विषय काढला त्याने की तुम्ही बाहेर रूप बघू नका. ज्यावेळेस तुम्हाला विवाह करायचा आहे तर तिचं अंतःकरण बघा की ती देवावरती प्रेम करणारी आहे का. चुनाव आज ही निवड आहे, तरी ही निवड एलियाजरने किती बारीक केलेली बघा. इसाहाकाची नजर, इसाक कुठं आहे, परंतु इसाकासाठी जी पत्नी पाहिजे ती पत्नी एलियाजर नियुक्त करत आहे. काय आम्ही बोलताय? कारण की एलियाजरला माहिती आहे की माझ्या स्वामीचा स्वभाव कसा आहे. त्याचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे का इसाकाचा कसा आहे? इसाकाचा स्वभाव तुम्ही बघा, बायबल मध्ये असं लिहिलं आहे, सायंकाळची वेळ झाली आणि इसाक मनन ध्यान करण्यासाठी तो घरापासून बाहेर जात आहे. म्हणजे इसाक देवावरती प्रेम करणार आहे. काय आम्ही बोलतोय? त्या ठिकाणी लिहिलेलं आहे असं की तो सायंकाळच्या वेळेस ध्यान करण्यासाठी जातो. आणि इसाक संध्याकाळच्या वेळी ध्यान करायला रानात गेला. ध्यान करायला, कसलं ध्यान करायला गेला? माझी पत्नी कशी, तो गेलाय तर मग आता भेटेल का नाही, ते ध्यान करण्यासाठी नाही. माझ्या बापाने जर पाठवले, आता वय तर खूप झालंय, भेटती का नाही भेटते, ते ध्यान ते म्हणून नाही. देवा बरोबरचा संबंध नातं जोडण्यासाठी तो ध्यान करायला बाहेर जातो. काय आम्ही बोलायचं? कधी कधी असं होतं आपल्याला, आपण उतवळीपणाने सर्व गोष्टी करतो, परंतु पहिलं सायंकाळच्या वेळेस ध्यान करा, मनन करा, बसा प्रभूच्या चरणी. प्रभू तुझी इच्छा काय आहे ती देवाला विचार. परंतु आज कित्येक वेळेस आपणच म्हणतो, प्रभू हे मला दे, प्रभू मला हे दे, प्रभू मला ते पाहिजे. अरे प्रभूला काय पाहिजे ते माहितीये, परंतु प्रभूची इच्छा काय आहे ते कान खोल ना. देव तुझ्या संग बोलू इच्छितो. परंतु आज झालंय, विश्वासणारे तर भरपूर आहेत, परंतु देवावरती प्रेम करणारे कमी आहे. इसाक सायंकाळच्या वेळेस जातोय, परंतु ते आधी आपण थोडंसं मनन करूया. ज्यावेळेस त्या ठिकाणी अशी घटना घडली की पाणी पास, तिने सर्व पाणी पाजून उंटांना दिले, उंटांना पाणी पाजलं आणि काय झालं माहिती त्या ठिकाणी? खाली वाचत बघत, मला वाटतं 19 वचन बघ. आणि त्याला पाणी प्यायला दिल्यावर तिने म्हटले, तुझ्या उंटांनाही प्यायला पुरेल इतके पाणी मी काढील. मग तिने लवकर आपली घागर कुंडीत रिचवली आणि ती फिरून पाणी काढायला विहिरीकडे धावली. असे तिने त्याच्या सर्व उंटांना पाणी काढले.
हे काय कथा आणि कहाणी नाही, सर्व उंटांना तिने विहिरीतून पाणी काढलेलं आहे आणि पाजलंय. पुढे वाचा. तेव्हा तो मनुष्य तिच्याकडे पाहतच राहिला आणि यहोवाने आपला प्रवास सफल केला आहे किंवा नाही हे समजावे म्हणून तो स्तब्ध राहिला. त्याने प्रार्थना केली, ती प्रार्थना तिच्या समोर पूर्ण होत आहे, तो स्तब्धच उभा राहून बघत आहे. मी देवाकडे प्रार्थना केली, समोर पूर्ण होत आहे, त्याला विश्वास बी बसला, स्तब्ध उभा राहून बघत आहे. अरे कोणती स्त्री असे, अहो माझ्या प्रभूने माझा प्रवास सफल केला, तो स्तब्ध उभा राहिला. म्हणजे बघा, तो शांतीने भरपूर झाला, निश्चय केला की देवाने माझा प्रवास सफल केला. कशावरती? उंटावरती आलाय. हालेलुया. परंतु उंट धन संपत्तीने भरपूर असे याला दर्शवतो, परंतु बायबल मध्ये अशा ठिकाणी की उंटाला नम्र होणं बी गरजेचं आहे. ज्यावेळेस उंट नम्र बनतो, देव त्याला पाहिजे त्या गरजा पूर्ण करतो. आमीन बोलतायचे. म्हणून नम्रता हा आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आता पुढे 22 वचनामध्ये वाचा. आणि असे झाले की उंट पाणी प्यालावर त्या मनुष्याने अर्धा शेकेल वजनाची सोन्याची नथ व तिच्या हातांसाठी 10 शेकेल वजनाच्या सोन्याच्या 2 बांगड्या काढल्या. किती? 10 शेकेल वजनाच्या सोन्याच्या बांगड्या. काय इथं 1 ग्रॅम भेटायला कोणाला लोक. खरंच जी सेवा करणारी आहे आपल्या पतीसाठी, आपल्या पाहुण्यांसाठी, देव तिला सोन्याने लखलखून टाकतो. हालेलुया. आता मी हे सोनं म्हणत नाहीये जे खनन म्हणून काढलं जातं, उत्खनन केलं जातं, त्याच्यातून ते सोनं नाही. प्युअर सोनं इथं माझ्या हातामध्ये आहे. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, देवाचं वचन उत्तम सोन्यापेक्षा बी सुंदर आहे, उत्कृष्ट आहे. या सोन्याने प्रभू त्या स्त्रीला पूर्ण मडून टाकतो. हालेलुया. तिची सुंदरता, तिचं नाक, तिचे केस, हे सर्व तो सोन्याने भरून टाकतो. कारण की का? केसापासून नाक्यापर्यंत, फक्त पायापर्यंत फक्त वचन 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 दिसते. तीच आहे देवासाठी निवडलेली वधू. काय आम्ही बोलताय? तुम्ही केस का कापत नाही? कारण की वचनामध्ये लिहिलेलं आहे केस कापू नये. तुम्ही कानात का घालत नाही? वचनात लिहिलेलं आहे बाहेर शृंगार करू नये. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वचन दिसतंय, म्हणजे तुम्ही देवाची निवडलेली वधू आहात. जर ते दिसत नाही तर तुम्ही त्यासाठी निवडलेले नाहीये. आमेन बोलताय? ऍक्च्युली तुम्ही निवडलेले आहात, परंतु वचनाला तुम्ही मान्यता देत नाहीये, तिथं तुम्ही पडलेला आहात. शारीरिक सोनं हे आध्यात्मिक सोनेला दर्शवतं. काय आमेन बोलताय? म्हणून शुद्ध सोनं घ्या, 24 कॅरेटचं सोनं, आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये जा आणि प्रभू म्हणतो माझ्याकडून शुद्ध सोनं विकत घे. म्हणजे माझा प्रभू काय हे सोनं घेऊन बसलाय का? जे सोनार विकतायत? नाही, माझा प्रभू सोनारांचा सोनार आहे. त्याच्याकडे उत्कृष्ट अग्नीतून तोलून काढलेलं सोनं त्याच्याकडे आहे. काय आम्ही बोलतायचं? परंतु ते सोनं आज फक्त कागदावरती लिहिलं गेलेलं आहे, परंतु एक दिवस हे सोनं तुमच्या समोर तुम्ही बघणार आहात. तो देहाने विराजमान होणार आहे. हालेलुया. तुम्हाला तो घेण्यासाठी येणार आहे. तो उत्कृष्ट सोन्याने मढलेला आपला प्रभू आहे. म्हणून उंट ज्यावेळेस तो घेऊन येतोय, उंटाला तो पाणी पाजते आणि तिला तो बांगड्या घालतो. आणि पुढे लिहिलंय, आणि त्याने म्हटले तू कोणाची मुलगी आहे? तू कोणाची मुलगी आहे? मी तुला विनंती करतो, मला सांग, तुझ्या बापाच्या घरी आम्हास उतरायला जागा आहे काय? ती त्याला म्हणाली, मी बथुवेलाची म्हणजे नाहोरापासून मिल्केला जो मुलगा झाला त्याची मुलगी आहे. आणखी तो म्हणाला, आणखी ती त्याला म्हणाली, आम्हापाशी पेंडा व वैरण पुष्कळ आहे आणि उतरायला जागाही आहे. तेव्हा त्या मनुष्याने आपले डोके लावून यहोवाला नमन केले. एलियाजर काय म्हणतो? आणि त्याने म्हटले, माझा धनी अब्राहम याचा देव यहोवा धन्यवादित असो, त्याने माझ्या धन्यावरची असं वचन 23 वचनामध्ये, आणि त्याने म्हटले तू कोणाची मुलगी आहेस? ऐका, तू कोणाची मुलगी आहे? ज्यावेळेस नातं संबंध जोडले जातात, ज्यावेळेस बाहेरून कॉन्टॅक्ट केले जातात, तर विचारलं जातं ती कोणाची मुलगी आहे, तो कोणाचा मुलगा आहे. मग ते बरोबर कडी 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 शोधून शोधित 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 बरोबर त्या ठिकाणी येतात. म्हणतात हे आमच्या पूर्वजांचेच कोणीतरी नातेवाईक आहेत, हे ना. तेव्हा मामाचा मामा, मामीची मामी, नामाची ती मामीचे मामी, ती मामाचा मामी, ती लागती. आले 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 आले.
बघा पाहुण्यांमध्ये बसून थोडस बघा, डोकं तुमचं काम करणार नाही, इकडे नाते आपण नुसतं ऐकून बसायचं, पुढे काय कसं काय. आपल्याला फक्त आजोबा कोणतं वगैरे माहित नाही, हे सगळी कडी शोधून काढतात, हे कुठून आलाय. परंतु एलियाजरने म्हटलं, कारण की अब्राहम काय म्हटलं माहितीये का, माझ्याच कुटुंबातली, माझ्याच नात्यातली माझ्या मुलासाठी तुला पत्नी आणायची. ठीक आहे, हे तर झालं, मी प्रार्थना केली तिथं प्रभूने सफल केली. परंतु आता अब्राहम जे बोललाय ना, आता ते सफल झालं पाहिजे. अब्राहम काय बोलला, माझ्याच नात्यातले असले पाहिजे. तर मग या ठिकाणी ते म्हणते, मी बतूएलाची, हालेलुया. आता ती तिचं नातं सांगायला लागली, मी कोण आहे. आता कोण आहे बघा, ती त्याला म्हणाली, हो मी बतूएलाची, म्हणजे नाहोरापासून मिल्काला जो मुलगा झाला, नाहोरापासून मिल्कीला जो मुलगा झाला, त्याची मुलगी आहे, त्याची मुलगी आहे. आता बघा, एलियाजाने बरोबर कडी पकडली. आता म्हणलं हे अब्राहमचंच नातं इकडे आलेलं आहे. आणि मग तो घरी उतरायला जातो. हालेलुया. प्रभू असंच कुठेही उतरून येत नाही. हालेलुया. प्रभू जिथं वचन आहे तिथंच उतरून येतो. प्रभू काम तिथंच करतो जिथं त्याचं वचन आहे. बेदारी तिथंच पाठवतो त्या ठिकाणी प्रभूचं वचन आहे. त्याच्या नातेवाईकांमध्ये रक्ताचं जिथं नातं आहे तिथंच प्रभू उतरून येऊन त्याचं काम करतो. प्रभू असंच कुठेही काम करत नाही. जिथं निवडलेले लोक तिथं देवाची महिमा आहे. असं कुठंच देव महिमा त्याची करून घेत नाही, कारण की देव अपार आहे. हालेलुया. त्याला कडी ना कडी माहित आहे की कोण कुठं आहे आणि कोण कोणाचे कोण आहे, आणि हे माझे कोण आहे हे सगळं मनुष्याला माहिती आहे, त्यापेक्षा जास्त देवाला माहिती आहे. काय आम्ही बोलतायचं, आपण आलो एकाच बापापासून. कोणापासून? आदामापासून. हालेलुया. जसं पुढे आलंय, परंतु आपण बटले गेलो, आपण वाटले गेलो, दूर गेलो, पापाचा अंश आपल्यामध्ये वाढला गेला, परंतु आतमध्ये धार्मिकतेचं बीज पहिल्यापासून आहे. म्हणून बायबल मध्ये असेल, जग उत्पत्तीच्या आधी मी तुला निवडलेला आहे. म्हणजे कोण? जग उत्पत्तीच्या आधी तुम्ही आणि मी देवामध्ये होतो. आज आपण इथं आहोत, म्हणून आपण इथं बसलो, कारण की आपण निवडलेले वंशज आहोत. आता त्या ठिकाणी असं दिलंय, ज्या वेळेस घटना घडल्या, पुढं वाचा 25 वचन बघा. ती आणखी त्यास म्हणाली, हो, आमच्या इथे पेंढा व वैरण हवी तितकी आहे, आणि ती उतरावयात जागाही आहे. जागा ती भरपूर आहे. कधी कधी आपल्या घरामध्ये जागा नसते, शॉर्टेज आहे. घरामध्ये सामान भरपूर, माणसं बाहेर. 10 बाय 10ची रोज शॉकेज, दिवाण, फ्रीज, टीव्ही सगळं भरलंय. माणसं कुठे आहे? समोर घरात जागाच नाही, बाहेर झोपायचं. म्हणजे माणसांपेक्षा वस्तू प्रिय झाल्यात. तो सोफा पाहिजे 50,000चा सोफा, अरे तो घेतोय ना 20 फूट जागा सगळी, तुम्ही कुठं राहणार? तुमची जागा त्या लाकडाने घेतली, तुम्ही त्याच्यावर बसून म्हणताय माझ्यासाठी नाही ना. तुला तिथं कम्फर्टेबल नाहीये, कारण की ती जागा जी तुझी होती ती सोप्याने घेतली. मी काही बोलत आहे ते थोडं आध्यात्मिकतेमध्ये घ्या, की जी जागा तुमची आहे ती जागा दुष्टाने घेतली आणि बसलाय तुम्ही आता निराश होऊन, हताश होऊन, निराश होऊन, या सर्व सांसारिक गोष्टींनी त्या जागा घेतल्यात. ती जागा तुमची होती ब्रदर, परंतु आज तुम्ही त्याच्यापासून दूर पळत आहात. काय आम्ही बोलताय? ती आदर वाटिका देवाने तुमच्यासाठी बनवली होती, परंतु सैतानाने आदर वाटिकेत तुम्हाला बाहेर काढावं लागलं, कारण की तो आनंद त्याला देखवला नाही. जे सुख आदामाला होतं ते सुख त्याला देखवलं नाही. त्यांनी त्यांच्यामध्ये पाप टाकलं आणि आज सर्व काही आहे ते पापाचं बीज आहे. काय आम्ही बोलताय? आज आपण थंडी वाजते आपल्याला, आज आपण स्वेटर घेतो तरी थंडी वाजते. हे काय? ऍक्च्युली त्याच्यासाठी देवाने आपल्याला बनवलेलंच नाहीये, ते वातावरण सहन करण्यासाठी. ते सहन होत नाही म्हणून आपण स्वेटर घालतोय, आहे ना? बरोबर की नाही आहे? जर ते सहन झालं असतं तर आपल्याला आता स्वेटर करायची, मफलर गुंडाळायची, टोपी घालायची गरज नसते. परंतु देवाने वातावरण असं निर्माण केलं होतं, त्या ठिकाणी ऊन वारा पावसाची तुम्हाला बाधाच नव्हती. काय आम्ही बोलतात? म्हणून लक्षात ठेवा की अशा ठिकाणी उतरायला जागा आहे. 10 उंटांसाठी वैरण सगळं आहे प्रभू आमच्याकडे, तुझं बघ. आम्ही बोलतो नाही तर पास्टर तुम्ही आला तर तुमच्या बरोबर 10-12 जण नाही, तुमच्यासाठी आहे पण त्यांच्यासाठी नाही. गुरु तुम्ही येतात पण इतके जण घेऊन येतात, येशू
आणि मग ती माता चिंतेमध्ये पडली, एवढ्या जणांना स्वयंपाक करायचा. मरियम म्हटली काय गरज नाहीये, देव आपल्या बरोबर आहे. ते म्हणत तर सर्व काही करू शकतो. माता मध्ये भांडे घासा, धुणं धुवा, अरे स्वयंपाक करा. अरे मरियम म्हणते तू का चिंता करते? मी प्रभूच्या चरणी बसले. हालेलुया. म्हणून असं भरपूर आहे, तुमच्यासाठी आहे, त्यांच्यासाठी नाहीये. परंतु ही मुलगी म्हणते माझ्याकडे भरपूर जागा आहे, वैरण बी आहे. वैरण काही घ्यायचं खायची का नाही, उंटांसाठी वैरण. पहिलंच नियोजन देवाने करून ठेवलेलं आहे. वैरण बी आहे, चारा भरपूर आहे, उंटांना तू घेऊन चल, त्याची बी सेवा आणि तुझी बी सेवा. हालेलुया. बघा पुढे काय दिलंय. तो म्हणाला, हो. माझा धनी अब्राहम याचा देव परमेश्वर धन्यवादित आहे. त्याने माझ्या धन्यावर दया करण्याचे व त्याच्याशी सत्यतेने वर्तण्याचे सोडिले नाही. परमेश्वराने मला नीट वाट दाखवून माझ्या धन्याच्या भावांच्या घरी पोहोचविले आहे. तेव्हा त्या मुलीने धावत जाऊन आपल्या आईच्या घरच्यांस ही हकीकत कळविली. प्रेज लॉर्ड. हालेलुया. ब्रदर बघा ना, प्रभू किती अद्भुत काम करणारा परमेश्वर आहे. प्रवास कुठून सुरू झाला आणि कुठून संपत आहे. आणि एलिया जर त्या प्रवासामध्ये किती चिंतेमध्ये असेल, किती काळजी करत असेल, परंतु ती सर्व काळजी चिंता एक दिवस मिटून गेली. तसंच आपल्या जीवनामध्ये काळजी चिंता एक दिवस मिटणार, ज्यावेळेस राजांचा राजा येणार आहे. आम्ही बोलताय. म्हणून तो उंटांचा रखवाला एक दिवस प्रभू विराजमान होणार आहे. तो गाढवांचा रखवाला एक दिवस तो येणार आहे. सर्व सृष्टीचा निर्माण करता एक दिवस या पृथ्वीवरती येणार आहे. शांतीने तुम्ही भरपूर असणार. त्या ठिकाणी आजार नसणार, दुःख नसणार, तकलीफ नसणार, तिथं फक्त आनंदच आनंद असणार. हालेलुया. म्हणून ही पृथ्वी देवाची वाट बघत आहे, तसंच तुम्ही आणि मी बी त्याची वाट बघत आहोत. प्रेज लॉर्ड. म्हणून प्रभू आज हेच मेसेज देत आहे की तुम्ही स्वतःला तयार करा, कारण की देव आपला प्रवास सुखरूप करणार आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. या आपण उभं राहूया, प्रभूची महिमा करूया. हालेलुया. थँक यू जीसस. तारीफ करने से खुदा की हालेलुया. तारीफ करने से खुदा की नहीं करने से. तारीफ करने से खुदा की महिमा करने से, तारीफ करने से खुदा की महिमा करने से आनंद मिलता है, हमें आनंद मिलता है, आनंद मिलता है, हमें आनंद मिलता है. तारीफ करने से खुदा की महिमा करने से, तारीफ करने से खुदा की महिमा करने से आनंद मिलता है, आनंद मिलता है, आनंद मिलता है. सबसे जब हम महिमा करते हैं, सच्चे दिल से जब हम महिमा करते हैं, यीशु मसीह से हम बातें करते हैं. तारीफ करने से खुदा की महिमा करने से, तारीफ करने से खुदा की महिमा करने से आनंद मिलता है, हमें आनंद मिलता है, आनंद मिलता है, हमें आनंद मिलता है. सच्चे मसीहा बातें करते हैं, सच्चे यीशु से बातें करते हैं. रूमें भरने से खुदा से बातें करने में, रूमें भरने से खुदा से बातें करने में आनंद मिलता है, हमें आनंद मिलता है,
तारीफ करने से खुदा की महिमा करने से, तारीफ करने से खुदा की महिमा करने में आनंद मिलता है, हमें आनंद मिलता है, आनंद मिलता है, हमें आनंद मिलता है। सच्चे दिल से जब हम महिमा करते हैं, सच्चे दिल से जब हम महिमा करते हैं, सच है मसीह यीशु से हम बातें करते हैं। रूह में भरने से खुदा से बातें करने, रूह में भरने से खुदा से बातें करने में आनंद मिलता है, हमें आनंद मिलता है, आनंद मिलता है, हमें आनंद मिलता है। प्रभु यीशु तुझ्यामध्ये खरा आनंद आहे। जेव्हा संडे येतो प्रभू, एक हा अनोखा आनंद आम्हाला मिळतो प्रभू, वेगळाच आनंद असतो ज्यावेळेस आम्ही एकत्र येतो प्रभू, कारण की एकत्र येण्यामध्ये तुझी महिमा आहे प्रभू। ज्यावेळेस तुझी महिमा आम्ही खऱ्या हृदयाने करतो प्रभू, आम्ही आत्म्याने गातो, आत्म्याने हृदयाने भरतो प्रभू, कारण की तू ज्यावेळेस उतरून येतो सर्व बंधन तुटले जाते प्रभू, आणि म्हणून सर्वदा आम्ही हेच गातो आहोत प्रभू। सच्चे दिल से जब हम महिमा करते हैं, सच्चे दिल से जब हम महिमा करते हैं, सच है मसीह यीशु से हम बातें करते हैं।
खुदा से बातें करने में, रूह में भरने से, खुदा से बातें करने में आनंद मिलता है, हमें आनंद मिलता है, आनंद मिलता है, हमें आनंद मिलता है। प्रभु सर्वांना आशीर्वादित कर, प्रभू सर्वांना कृपा कर, ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो. आमेन.